आज आपण जाणून घेणार आहोत स्पायसी टँगोचा होम किचन पासून ते अमेरिकेतल्या टॉपच्या सुपर मार्केटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास वैशाली चिटणीस यांच्याकडून। नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये। आज आपण गप्पा मारणार आहोत वैशाली चिटणीस यांच्यासोबत आणि जाणून घेणार आहोत स्पायसी टँगोचा एक अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवास। वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट वैशाली। नमस्कार। आपण तुझ्या कमर्शियल किचनला भेट दिली आणि मला ती भेट देऊन एवढं छान वाटलं, कारण मी पहिल्यांदा ही सगळी प्रोसेस तुझी एकदम मॅन्युफॅक्चरिंग पासून लेबलिंग पर्यंतची सगळी प्रोसेस बघायला मला मिळाली। याच्या अगोदर मी कधीच ते असं काही बघितलं नव्हतं। सो थँक्यू सो मच। स्पायसी टँगो हे नाव ना मला फार युनिक वाटतं। स्पायसी टँगो हे काय? स्पायसी रिप्रेझेंट्स ऑल द स्पायसी प्रोडक्ट्स, पिकल्स, चटणी पुडी आणि ते सगळं, आणि टँगो इज द डान्स ऑफ ऑल द स्पाइसेस, दॅट इज द रिझन स्पायसी टँगो। ओ असं तू ओके, मिक्स अँड मॅच म्हणजे फ्युजन। या हे मी आणि माझं डॉटर मिळून नेम फाइंड केलं आणि आमचं हे सम क्रिएटिव्हिटी। वा वा वा, मुलीसोबत नाव शोधलं। वा वा, व्हेरी नाईस। आता ना थोडंसं आपण गाडी रिव्हर्स मध्ये जाऊयात आणि स्पायसी टँगोची काय जी बॅक स्टोरी असेल ती जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। तर वैशाली, तू महाराष्ट्रातून कुठून? मी महाराष्ट्र मधलं नाही आहे, मी बेळगावचं आहे, म्हणून मग माझं मराठी कोल्हापूर, पुणे और महाराष्ट्र मधलं कुठल्यासारखं पण नाहीये, त्याला बेळगावचं हिंट आहे। माझे डॅडी मराठीमध्ये एज्युकेटेड आहे, पण ते घरात आम्ही सगळे कन्नडाच बोलतो आणि माझी अम्मा बिजापूरच्या आहे। सो घरात एकदम प्युअर कन्नडा बोलतो आम्ही। म्हणून मराठी केव्हा शिकली? मी थोडं बेळगाव बिकॉज बॉर्डर डिस्ट्रिक्ट आहे म्हणून थोडं येत होतं, कळत होतं। आणि पण लग्न झाल्यानंतर माझे हस्बंड पुणेचे आहे, म्हणून मग थोडं नंतर हळूहळू शिकले बिकॉज, आणि म्हणून माझं मराठी एकदम बेसिक आहे। नाही तरी म्हणजे नॉट दॅट बेसिक, म्हणजे तू बोलू शकते आणि आपल्या व्ह्युअर्सला तर नक्की कळणार आहे। त्याच्यामुळे आता तुझा जो प्रेरणादायी प्रवास आहे तो आपण मराठीमध्येच जाणून घेऊया। स्पायसी टँगो हे जे नाव आहे याच्या मागे काही स्टोरी आहे का? ह्याचं मागचं स्टोरी म्हणजे माझी अम्मा वॉज अ व्हेरी गुड कुक आणि शी यूज टू मेक पिकल्स। अम्मा होती तेव्हापर्यंत तिथूनच आणत होते मी पिकल्स, ती बनवून देत होते आणि मी तिथून आणत होते। केव्हा पण इंडियाला जात होते तेव्हा घेऊन येत होते ना आम्ही, लाईक एव्हरी इंडियन जार ऑफ पिकल्स। आणि बट हळूहळू मग केव्हा तरी अम्मा इथं व्हिजिट करत असताना आम्ही थोडं इथं मी तिच्याबरोबर करत होते, तसं हळूहळू मला थोडं रेसिपीज यायला लागलं। बट वेन अम्मा पास्ट अवे मग मी मी बनवायला स्टार्ट केले बिकॉज आय हॅड रेसिपीज, ऑल द रेसिपीज रिटर्न सगळं होते माझ्याकडे, म्हणून मग मी हळूहळू बनवायला लागले। मग माझे फ्रेंड्स कोण घरी येत होते त्यांना पण आवडत होतं, आणि मग सागर माय हस्बंड मग म्हणायला लागले की एकदा ट्राय कर ॲज अ बिझनेस कसं होतंय, बिकॉज ही हॅड अ ट्रॅव्हलिंग जॉब। मी खूपच बिझी होते विथ द किड्स, लाईक एव्हरी अदर इंडियन पेरेंट, एवढं टाइम मिळत नव्हतं। पण तरी पण नंतर वन्स दे वेर इन हाय स्कूल आय थॉट ओके मग थोडं एकदा ट्राय करूया, एकदम स्मॉल बॅच मध्ये करून एक स्मॉल लोकल फेअर मध्ये, इथं वेदिक फेअर म्हणून होते तेव्हा मी त्याच्यामध्ये एक त्यांचं टर्न अराउंड म्हणजे त्यांचं फुटफॉल मे बी 700-800 और मॅक्स 1000 पीपल्स असणार। सो स्मॉल बूथ घेऊन मी एक 5-6 जार्स ऑफ ईच पिकल, एक 5 पिकल्स, एक 5 चटणी पुडीज करून मी घेऊन गेले आणि ट्राय केले मी, फर्स्ट ट्राय करूया म्हणून कसं रिस्पॉन्स येते। अँड विदिन 1 hour सगळे गेले होते माझे प्रॉडक्ट, पहिले फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गेले होते। सो इट वॉज अ व्हेरी गुड रिस्पॉन्स। मग नेक्स्ट डे परत आम्ही तिथे बघितलं होतं तुमच्याकडे प्रोडक्ट्स आहे का अजून, म्हणून पीपल स्टार्टेड कमिंग, दे स्टार्टेड कॉलिंग, अँड देन मग आयडिया यायला लागलं की ओके ह्याचं काहीतरी दुसरं पण करायला येतंय म्हणून। तिथं अजून एक कोण वेंडर आले होते, दे वे गोइंग टू हॅव अ स्मॉल फेअर। मग त्यांनी म्हटले आमचं एक स्मॉल एक्झिबिशन आहे, तुझे प्रॉडक्ट्स आम्हाला फार आवडले होते, तू येते का, आम्हाला जॉईन करते का? मग तिथं पण जॉईन केले। ते फारच स्मॉल होतं, 300-400 पीपल्स होतं, पण ते पण सक्सेसफुल झालं। आणि मग हळूहळू असं स्टेप बाय स्टेप
ग्रो होत म्हणजे तू स्टार्ट छोट्या स्केल मध्ये केलं, घरूनच करायची तेव्हा तू, राईट? जेव्हा फेअर म्हणजे मित्रांनो मेळावा सारखं असतं, तर त्या मेळाव्यामध्ये वैशाली घेऊन जायची आणि पहिल्या 1-2 त्या अशा फेअर्स मध्ये तुला रिस्पॉन्स लगेच चांगलं होतं. बेसिक हे स्टार्ट करायचं अजून एक हे होतं की हे चटणी पुडीज और सम ऑफ द पिकल्स, सगळे टाईपचे पिकल्स इंडियन स्टोर्स मध्ये मिळत नाहीत. सो they are all mostly south, small town recipes like chutney pudi, मेथकूट. हे सगळे इंडियन स्टोर्स मध्ये आत्ताच मिळायला लागलेत, पण आधी एवढं मिळत नव्हते. सम रेसिपीज आर ऑल स्मॉल टाउन रेसिपीज. हे स्मॉल सम लाईक कुळीत चटणी पुडी, मेथकूट आणि लाईक गार्लिक चटणी पुडी वगैरे मिळते, पण पीनट चटणी पुडी अँड ऑल एवढं इझिली नाही मिळत इंडियन स्टोर्स मध्ये. सो दीज ट्रेडिशनल रेसिपीज मला यंगर जनरेशनला हे टेस्ट करून त्यांना आय वॉन्टेड टू टेक देम अराउंड लाईक सो दॅट दे शुड फॉलो देम, दे शुड टेस्ट अँड दे शुड कॅरी ऑन. आणि त्यांना कळायला पाहिजे की आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये व्हरायटी किती, काही म्हणजे गोष्टी म्हणजे अशा स्पेसिफिक लोकेशन असतात तिथल्या रेसिपीज आणि तिथली ती चव अशी ती मिळतच नाही. लाईक रंजका आहे, दॅट इज आय थिंक महाराष्ट्रामध्ये त्याला ठेचा म्हणतात, लाल मिरची ठेचा. ते इंडियन कुठल्याही स्टोर्स मध्ये इथे मिळत नाही. सो ते तसले प्रोडक्ट्स आय वॉन्टेड टू ब्रिंग देम हिअर बिकॉज मी ते सगळं खाऊन मोठे झाले आणि मला ते माझे किड्स खातात बिकॉज मी आणते, मी करते ते सगळं, पण दुसऱ्यांना पण टेस्ट करवायचं मला एक एम होतं. टेस्ट स्प्रेड व्हायला पाहिजे सगळीकडे. हे प्रोडक्ट्स आता इथलं HEB स्टोर्स मध्ये आहे, ह्युस्टनच्या HEB स्टोर्स मध्ये, आणि हे मी तिथे डेमोज करते, स्टोर्स मध्ये डेमोज करते वीकेंड्सला. आणि तिथं डेमोज करताना त्यांना मी त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांनी खायचं स्टाईल कसं असते तसं त्यांना ते सॅम्पलिंग करते. लाईक चुंदा असते, मँगो चुंदा असते, ते क्रीम चीज आणि क्रॅकर्स बरोबर सॅम्पलिंग देते. सो देन दे फाइंड न्यू वेज टू ईट इट, बिकॉज आमचे पुढचे जनरेशन इथे किड्स आर नॉट गोइंग टू ईट चपाती भाजी और ते सगळं असं मिक्स अँड मॅच फ्युजन फूड खाणार. सो आय एम ट्राइंग टू ब्रिंग दीज फ्लेवर्स इन फ्युजन फूड. म्हणजे एकंदरीत तुझा जो ओरिजिनल हेतू होता, पहिले तर तू म्हटली की तुझ्या मुलांनाच तुला खाऊ घालायचं होतं, तिथून सुरुवात झाली, राईट? आणि पण ते करता करता तू तुझ्या मित्रमंडळीला, नंतर त्या मेळाव्यात पण तुला चांगला रिस्पॉन्स मिळाला, आणि देन तू आता स्पायसी टँगोचा पूर्ण ब्रँड बनवला आणि मग आता तो तो वाढत चाललाय. करेक्ट. म्हणजे बिकॉज मला ते ट्रेडिशनल रेसिपीज काय आहे ते आय वॉन्टेड टू कीप देम अलाइव्ह, बिकॉज इंडियामध्ये सुद्धा आता एवढं फ्युजन फूड फार यायला लागलंय. सो वी कॅन इनकॉर्पोरेट दीज ट्रेडिशनल रेसिपीज इन द फ्युजन फूड, असं मला वाटतंय. दॅट सो आय एम फाइंडिंग वेज अँड दॅट इज हाऊ मी HEB मध्ये डेमोज करते और न्यू रेसिपीज फाइंड करून मी माझ्या इंस्टाग्रामवर घालते. ते सगळं आय एम ट्राइंग टू फाइंड वेअर न्यू जनरेशन कॅन ईट these recipes. वा. म्हणजे नुसतं मित्रांनो मुलांना खाऊ घालायचा उद्देश नव्हता, तर आपल्या पारंपरिक रेसिपी जिवंत ठेवण्याचा पण एक छान उद्देश होता ह्या उपक्रमामागे. व्हेरी नाईस. आता कुठल्या वर्षी तुझा हा प्रवास सुरू झाला? 2019 मध्ये. 2019 मध्ये स्पायसी टँगोची सुरुवात झाली ऑफिशियली. वा. 5 वर्षामध्ये स्पायसी टँगो आता चांगला जबरदस्त ब्रँड बनलाय. नुसता ब्रँड नाही तर HEB सारख्या अमेरिकेतल्या टॉपच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन तू विकतेय. कुठल्याही ब्रँडचा जो प्रवास असतो तो आता जरी सगळे म्हणतात अरे वैशालीचा स्पायसी टँगो, पण त्या प्रवासात काही ना काही तुला अडचणी आल्याच असणार. हो, हे म्हणजे माझं बॅकग्राऊंड काही ह्याचं कुकिंग वगैरे नाही, फूड बिझनेस और काही असं काही मी कुठलं ग्रॅज्युएशन नाही केलं, काही नाही केलं. एकदा हे बिझनेस करायचं म्हणून स्टार्ट केल्यानंतर, प्लॅन केल्यानंतर, मग देन एव्हरी डे अँड नाईट मी ते बसून कसं करायचं, काय करायचं. आणि आम्ही इंडियाहून आले आणि हे कंट्रीमध्ये फूड बिझनेस करायचं असेल तर ते कळायला पाहिजे की आम्ही कुठं रॉंग व्हायला नको, बिकॉज हे दुसऱ्यांचं हेल्थ इश्यूजचं पण हे आहे. वी हॅव टू टेक केअर ऑफ दॅट ऑल्सो. सो
इन्स्टेड ऑफ गडबड करून कुठंतरी असं हे करायचं पेक्षा देन आय थॉट लेट मी टेक अ ब्रेक अँड स्टार्ट इट लिगली, कसं काय काय करायचंय. सो फर्स्ट थिंग वॉज फूड लायसन्स, आणि देन कंपनी फॉर्मेशन, आणि देन मग त्याचं इन्शुरन्स घ्यायला लागतंय, आणि मग कुठं म्हणजे फेअर्स वगैरे करत असताना घरातून करून घेऊन गेले तर दॅट इज ओके. पण मला ते करायचं, तेवढंच ठेवायचं नव्हतं, ह्याला मोठं करायचं होतं. अँड आय वॉन्टेड टू टेक इट टू द मेन स्ट्रीम. आमचं लोकांना हे पिकल्स आणि पुडीज थोडं तरी आमच्या जनरेशनमध्ये माहिती असते. यंगर जनरेशन इंडियन स्टोर्समध्ये जायचं पेक्षा मेन स्ट्रीम स्टोर्समध्ये जास्ती जातात, आणि तिथल्या लोकांना पण आम्हाला खायला घालायचं होतं. दॅट इज द रिझन मेन स्ट्रीममध्ये कसं घेऊन जायचं हे प्रॉडक्ट, दॅट इज वॉट आय स्टार्टेड फाइंडिंग आउट. आणि मग मी खूप कन्व्हेन्शन्स आणि ते इथले बाकी म्हणजे फूड एक्सपोज तसं सगळं जात होते, आणि ते सगळं जाऊन मग आय स्टार्टेड फाइंडिंग. तुझं एज्युकेशन कुठल्या फील्ड? माझं BSc फिजिक्स मेजर आहे. तू सायन्स साइडची आहे. ओके. फूडशी काही लांबपर्यंत काही संबंध नाही, पण लहानपणी काय आईला मदत वगैरे करायची का किचन मध्ये? घरात करत असतो ना, तेवढं करत होतं. आणि मला फूड कुकिंगचं फार हे आवडते, मला कुकिंग आवडते. सो दॅट इज द रिझन मग हे दिस डज नॉट बिकम अ जॉब एज जॉब नाही, कारण तू एन्जॉय पण करते. This became a passion for me, like so it is not, I don't find it job as hard work. I enjoy that is the reason मग मला काही असं हे वाटतं. आणि जेव्हा तुम्ही एन्जॉय करतात तेव्हा ऑब्व्हियसली मग त्या गोष्टीमध्येही ते प्रेम उतरतं, ती चव अजून चांगली लागते. व्हेरी नाईस. आता तू म्हटलीस तू सुरुवात केलीस 2019 मधनं, पण असं एखादी मोमेंट आली का तेव्हा तुला वाटलं की येस देर इज डेफिनेटली समथिंग इन दिस आणि आपण आता फुल स्केल जायलाच पाहिजे? फर्स्ट इथे एक वैदिक फेअर केले, अजून एक स्मॉल एक्झिबिशन केले, तरी ते स्मॉलर स्केलवर होतं. सो आय वॉज नॉट इवन शुअर की आता हे मोठं बिझनेस करायचं की नाही. पण दॅट इयर जुलै 4ला BMMचं मोठं कन्व्हेन्शन होतं याच्यामध्ये, डॅलसमध्ये. आय वॉज नॉट अवेअर ऑफ दॅट. पण माझे मराठी फ्रेंड्स सगळे सांगायला लागले की ते कन्व्हेन्शन आहे आणि तू तिथं का ठेवत नाही. मला एवढं कॉन्फिडन्स नव्हतं की पिकल्स बूथ एवढं मोठं कन्व्हेन्शन मध्ये ठेवलं तर म्हणजे कोण घेणार, आणि तिथे कशाला पिकल्स बाय करणार ना, तिथे हे आले तर लोक. देन नाही ठेव. मग मला एक तिथलं सौरभ म्हणून त्याचं कॉन्टॅक्ट मिळालं, आणि त्यांच्याबरोबर मग फोनवर माझं डिस्कशन झालं, नाही ठेव असं सगळं. देन आय सेड ओके. फुल प्रिपरेशन केले. इट वॉज लाईक BMMचं कन्व्हेन्शनचं फुटफॉल वॉज एक्सपेक्टेड टू बी 4,000 पीपल. मग युजली ॲटलिस्ट हाफ पीपल तरी एक्सपेक्ट करून तेवढं घेऊन जायला लागते. बट आय ऑलमोस्ट टूक 1,200 to 1,300 प्रॉडक्ट्स. ओके. तू 2,000 नाही नेले तेवढे? नाही म्हणजे तुला कुठेतरी वाटलं होतं की एवढं वाटत होतं, तरी मी 1,200 to 1,300 प्रॉडक्ट्स घेऊन गेले. आणि तेव्हा काय नेलं होतं? लोणची, चटणी वगैरे सगळे. आणि तेव्हा पॅकेजिंग पण थोडं बेसिक होतं, थोडं म्हणजे इट वॉज नाईस. आजचं पॅकेजिंग आणि तेव्हाचं पॅकेजिंग थोडं डिफरंट होतं. आणि मग घेऊन गेलो, सगळं तिथं सेट केलं. आणि नेक्स्ट डे वेन मॉर्निंग 7 o'clockला ओपन केल्यानंतर पीपल वर एक्सायटेड, आणि ते येऊन बघायला लागले, घेऊन जायला लागले, सगळं झालं. आणि देन आम्ही ब्रेक्समध्ये आम्ही 1-2 असं फिरून आलो. तिथे पंडित फूड्स होते. मग माझं थोडं कॉन्फिडन्स कमी व्हायला लागलं पंडित फूड्स आपण बघून. म्हटले एवढं मोठे ब्रँडेड प्रोडक्ट्स ठेवले तर मग माझं कसं घेऊन जाणार. बिकॉज स्पायसी टँगो तेव्हा म्हणजे आय जस्ट हॅड अ स्टिकर दॅट टाइम, आणि ते आय वॉज लाईक कोण घेऊन. पण रिस्पॉन्स वॉज सो गुड की ते तिथंच मी सॅम्पलिंग, केव्हा पण मी एक्झिबिशन केलं की सॅम्पलिंग ठेवलेलं असते, ते सॅम्पल करून ते तिथं लंचला बसताना, टेबल्सवर बसताना
तिथं सुद्धा एक 4-5 जार्स घेऊन जाऊन बसत होते, खात होते. आणि त्यांनी मग येऊन सांगायला लागले त्यांचे केटररकडे तुम्ही तुमचं बॉटल्स ठेवा सर्व करायला. आय सेड डायरेक्ट ताटालाच लावा. मग मी त्यांना कसं जाऊन सांगू. मग तुम्ही घेऊन जावा. ते त्यांनी त्यांचं फ्रेंड्सना घेऊन यायला लागले, त्यांनी पण घेऊन जायला लागले. असं सगळं 2 days झालं आणि ते कन्व्हेन्शन 3 days असते. मग 3rd day हाफ डे झाल्यानंतर एक पर्सन येऊन मला सांगितले तुमचं पाठीमागे कोण आहे माहिती आहे का म्हणून. म्हणजे ते बॅक टू बॅक असतात बूथ्स आणि ते ब्लॅक कर्टननी कवर्ड असते. सो पाठीमागे कोण आहे आम्हाला माहितीच नसते. आणि देन त्यांनी म्हटले जाऊन बघून ये. मग मी एक राऊंड बघायला गेले. माझं पाठीमागे बेडेकर पिकलवाले होते. बेडेकर लोणची. ते म्हणजे देन आय सेड ओके माय गॉड आय सेड कॉम्पिटिशन करायचं असलं तर बेडेकर बरोबर कॉम्पिटिशन वॉज लिटल टू बिग. देन आय सेड ओके. सो फार इट वॉज अ व्हेरी गुड रिस्पॉन्स. ऑलमोस्ट 1100 पर्यंत माझे प्रोडक्ट सेल झाले तिथे. म्हणजे प्रेटी मच जेवढे नेले होते तेवढे तू विकले तिथे त्या 2 ते 3 दिवसात. हो. आणि मग आम्ही ते फुल अटेंड करून वापस आलो. त्याच्यानंतर माझे हजबंड सागर म्हटले की नाव इट इज देर इज इनफ प्रूफ दॅट दिस कॅन बिकम अ बिग बिझनेस. यू कॅन स्टार्ट अ बिझनेस आउट ऑफ दिस. त्याच्यानंतर एक 2 months मग ब्रेक घेऊन आय स्टार्टेड रिसर्चिंग की ह्याला फूड बिझनेस करायला काय काय लागते, कंपनी कसं फॉर्म करायला पाहिजे, ते सगळं स्टडी करून प्रॉपर स्टडी करून देन मग ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये वी स्टार्टेड. मित्रांनो फार भारी गोष्ट सांगितली आता वैशालीने. ह्या प्रोसेसला जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करतात तेव्हा त्याला प्रॉडक्ट मार्केट फिट असं म्हणतात. आणि तेव्हा वैशालीने हे प्रूफ केलं की तिचं जे प्रॉडक्ट आहे ते परफेक्ट त्या मार्केटमध्ये बसतं आणि त्याला डिमांड आहे. एवढ्या मोठ्या त्या कन्व्हेन्शन मध्ये ती 1100-1200 प्रॉडक्ट्स घेऊन गेली आणि सगळे चालले गेले प्रेटी मच. तर तेव्हाच तिला कळलं की येस प्रॉडक्ट आहे आणि त्याचं मार्केट फिट आहे तिला सापडलंय. आणि तेव्हाच तिने स्केल कसं करायचं याचा विचार केला. आता मला एक सांग, मी इथे प्रश्न तुला विचारतो. तुझ्या मागेच तू म्हटली बेडेकर होतं, तिथेच दुसरे कुठले आपले पंडित फूड्स होते. आता हे सगळे मोठमोठाली नाव आहेत ब्रँडेड. ओके, हे वर्षानुवर्ष दशके ही बिझनेस मध्ये यांचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, चटण्या आहेत, लोणची आहेत. हे सगळे प्रॉडक्ट असताना सुद्धा तुझ्या प्रॉडक्टला डिमांड का आली? मेनली बिकॉज मे बी प्रॉडक्ट्स वर फ्रेश, ह्याच्यामध्ये प्रेझर्वेटिव्ह नाही आहे, कलर्स नाही आहे, कुठलं ॲडिटिव्स नाही आहे. आणि हे रेसिपीज आर मोर होमली बेस्ड रेसिपीज. माझ्या आईचं रेसिपी कसं आहे मी तसंच बनवते. ह्याच्यामध्ये मी काही ट्विक नाही केलेलं आहे मोस्ट ऑफ द रेसिपीजमध्ये. सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. सो ते इट टेस्ट मोर लाईक दिस इज द टॅग आय गॉट, दिस इज द टॅगलाईन अँड दिस इज the feedback I got from everyone. This tastes exactly like my mom made, like exactly like my auntie made. हे फर्स्ट डे पासून मला हे असंच फीडबॅक मिळालेलं आहे. सो त्याच्याने मला जास्ती मोटिवेशन मिळालंय. तो फीडबॅक खरंच फार महत्वाचा असतो. सगळ्याकडे दिस इज म्हणजे कुठं पण गेले मी हेच फीडबॅक मिळते मला की ऑथेंटिक आम्हाला लहानपणी जे खाल्लोय त्याची आठवण येते. एक्झॅक्टली माझ्या आजीचं सारखं आहे, एक्झॅक्टली माझ्या आईचं सारखं आहे. म्हणजे हे बिझनेस करायचं मध्ये पाठीमागे अजून एक मोटिवेशन और पर्पज असंच होतं दॅट की इथं प्रॉडक्ट्स बाकी पण मिळतात ह्याच्यामध्ये, पण ते कमर्शियलाइज्ड टेस्ट असते. ह्याच्यामध्ये माझ्या अम्माचं और माझ्या आजीचं काय टेस्ट होत आहे हे ते काय टेस्ट फीडबॅक मिळते मला आणि ते तसंच ठेवायचं आहे मला. आणि त्याच्यामध्ये ते टेस्टचं मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. कुठल्याही प्रॉडक्टमध्ये मी काही कॉम्प्रोमाइज नाही केलं. इवन नेम्स आहेत ना, मोस्ट ऑफ द नेम्स ते ट्रेडिशनल नेम्सच ठेवलेलं आहे मी. त्याला नेम्स सुद्धा मी चेंज नाही केले. लाईक रंजकाला आमच्याकडे रंजका म्हणतात आणि तेच नेम मला कंटिन्यू करायचं होतं की आय डिड नॉट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. ते रंजका खरंच फार इंटरेस्टिंग नाव आहे, मलाही माहित नव्हतं. पण आपला ठेचाच येतो, वराडी ठेचा, लाल ठेचा महाराष्ट्रामध्ये त्याला म्हणतात आणि त्यालाच तिकडे. आणि म्हणजे चटणी पुडीज, त्याला सीझनिंग मिक्स, स्पाइस पावडर असं काही म्हणायचं नव्हतं मला. चटणी पुडीच चटणी पुडीच म्हणायचं जे आहे ते आहे ऑथेंटिक. ऑथेंटिक. जे तुझ्या
हे गोष्टी बनवते तू, आता लोणची किंवा चटणी, आता मला असं फार वाटतं यांना ऑथेंटिक टेस्ट द्यायची असेल तर यांचे रॉ इन्ग्रेडियंट्स पण ऑथेंटिक पाहिजे. रॉ इन्ग्रेडियंट्स ऑथेंटिक पाहिजे इज अ गुड हे पॉइंट. पण इथं सोर्सिंग मी कुठं करते त्यांचं टेस्ट, ते इन्ग्रेडियंट्स आर व्हेरी सिमिलर. व्हेरी सिमिलर अँड व्हेरी ऑथेंटिक. ओके ओके. म्हणजे इंडियातनच आणते काही गोष्टी, असं आहे का? नाही, इंडियन्स ह्याचं काय, माझ्याकडे सप्लायर आहेत ते ऑथेंटिक सप्लायर्स आहेत आणि रेस्ट ऑफ द फ्रेश इन्ग्रेडियंट्स काय रॉ मटेरियल आहे ते ऑथेंटिक मिळते मला. ओके, नाईस, व्हेरी नाईस. आता आपण तुला त्या BMMच्या याच्यानंतर कळलं की येस, प्रॉडक्ट मध्ये आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे आणि त्याला डिमांड आहे. बिकॉज त्याच्यानंतर नेक्स्ट 2 months वेन आय वॉज डुईंग रिसर्चिंग तेव्हा मी प्रोडक्शन काही करत नव्हते. पूर्ण थांबून दिलं तू? हा, बिकॉज मला ते असं नुसतं स्मॉल बॅचेस करायचं पेक्षा देन आय थॉट ओके नाउ इट्स गोइंग टू बी बिझनेस, लेट मी. तुला बिझनेस साइड पुरं सेट करायचं होतं. पण इन द मीन टाइम BMM मध्ये कोण टेस्ट केले होते, सगळेजण ऑर्डर देत होते, त्यांचं मी तेवढंच ऑर्डर्स बनवून सप्लाय करत होते. बट व्हेरी गुड हे रिस्पॉन्स. तर आता किती ते बिझनेसचं जेव्हा तू प्लॅनिंग करत होती ते 2-3 महिने, तेव्हा तू म्हटली की तेव्हा तू कंपनी रजिस्टर केली, फूड सेफ्टीचं सर्टिफिकेट, फूड लायसन्स आणि अदरवाइज अदर 2-3 सर्टिफिकेट्स रिक्वायर्ड आहे. ते सगळं सर्टिफिकेट्स आणि ते सगळं कव्हर केले. इफ यू डोंट माइंड, कुठले असतात? मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स असते आणि फूड मॅनेजर लायसन्स असते. ते सगळं 2 सर्टिफिकेट्स मी कव्हर करून. हे सगळे जे सर्टिफिकेट्स असतात हे आपल्या प्रेक्षकांसाठी की किती सोपं असतं किंवा किती अवघड असतं हे सर्टिफिकेट्स घेणं? हे सगळं ऑनलाईन असतं का कुठे तुला? ऑनलाईन असते पण खूप रिसर्च करायला लागतं आणि ते इझिली असं नुसतं घरात बनवतो म्हणून देत नाहीत. यू हॅव टू गिव्ह देम अ पर्पज. हे काय, कशासाठी आम्ही करायला लागले, कशाला पाहिजे, कशाला पाहिजे आणि कुठल्या फील्डमध्ये करायला लागले ते आणि कुठं बनवणार आहे ते सगळं तुम्हाला हे इन्फॉर्मेशन द्यायला लागतं. त्यातही आता माझा असा प्रश्न आहे की आता इथल्या नॉर्मली ज्या सर्टिफाईंग एजन्सी असतील त्यांना आता इथे टिपिकली जे अमेरिकन फूड प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर्सला ते सर्टिफाय करत असतील तर त्यांना ते एक ते ईज असते, राईट? पण ते असं तुला काही जाणवलं का की इंडियन फूड, सिन्स यू आर डिलिंग विथ इंडियन फूड, म्हणजे लोणची म्हण किंवा चटण्या म्हण, तुला काही एक्स्ट्रा स्टेप्स घ्याव्या लागल्या सर्टिफिकेशन? असं एक्स्ट्रा स्टेप्स काही घ्यायला लागत नाही, बट यू हॅव टू गिव्ह देम द प्रोसेस how we are making. Because इथे पण पिकल्स बनवतात ना ते, so how we are making our pickles आणि ते सगळं त्याचं इन्फॉर्मेशन दिलं आम्ही, प्रोसेस दिलं तर ते सगळे येऊन एकदा इन्स्पेक्ट करतात आणि देतात. याच्यासाठी तू काही एखाद्या एजंट किंवा प्रोफेशनल कंपनीची मदत घेतली का तू स्वतःहून रिसर्च करून? मी रिसर्च करून मी सगळं केलं. अँड यू थिंक इट्स डुएबल? म्हणजे तुम्हाला कोणाची मदत घ्यायची? असं एवढं डिफिकल्ट नाहीये, बट हार्डवर्क आहे ह्याला, असं इझिली नाहीये, भरपूर वेळ द्यावा लागते. आता ठीक आहे, मग तुझा रिसर्च झाला, कंपनी फॉर्म झालीये, त्याच्यानंतर आता बिग बँग करून मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी तू काय केलं? आता मग त्याच्यानंतर हे सगळं केले, पण आय वॉन्टेड टू अंडरस्टँड इकडचं फूड मार्केट कसं असते, काय असते, काय करतात. सो इथले कन्व्हेन्शन्स और अदर एक्सपोज काय असतात आणि ते कॉन्फरन्सेस आणि ते सगळं खूप असतात इथे पण. म्हणजे इफ यू डिग इन डीप इन वन पर्टिक्युलर मार्केट और इन वन पर्टिक्युलर फील्ड you'll get so much to learn. तर तिथं मी जाऊन रिसर्च करायला लागले, तिथं जाऊन बोलायला लागले सगळ्यांचं बरोबर, काय असते, कसं सुपर मार्केटमध्ये जायचं अँड ऑल. तिथं मग एकदा गेलेलं असं ना HEPचं एक प्रेझेंटेशन होतं, बिकॉज इट वॉज इन जानेवारी ते हे, आणि त्यांचं last 10 years HEB has been hosting a contest called Quest for Texas Best. So त्याचं प्रेझेंटेशन होतं. प्रत्येक वर्षी होते का? हा, एव्हरी इयर असते. अच्छा. सो त्याचं प्रेझेंटेशन होतं, पण माझ्या पिकलचं हे कसं होणार माहिती नव्हतं मला.
पण मग मी घरी येऊन मग सागर बरोबर बोलत होते की हे असं होतं तिथं प्रेझेंटेशन. सो मग ॲप्लिकेशन स्टार्ट केलं, अप्लाय केलं, सगळं केलं 2020मध्ये. सो फॉर दॅट कॉन्टेस्ट यू आर अलाउड टू दे पिकअप 3 products. आम्ही 4-5 products पाठवलं, अप्लाय केलं आणि ते म्हणजे पाठवलं नाही दॅट इयर, ते अप्लाय केलं आणि दॅट वॉज इन फेब्रुवारी एंड. बट मार्च केम आणि कोविड झालं, एव्हरीथिंग शट डाऊन. दॅट कॉन्टेस्ट वॉज कॅन्सल्ड 2020मध्ये. दॅट कॉन्टेस्ट वॉज कॅन्सल्ड अँड एव्हरीथिंग बिकेम स्टँड स्टिल. So even हे business also was going slow and everything went slow, right, at that time. So सगळं slow down झालं till December. Then January again it started picking up. आणि मग ते आमचे कोणाचे applications previous year केलेले होते, they all moved them forward for 2021 contest. आणि they sent us an email saying that your application has been approved for 2021 आणि you send us your samples for all these products. So ते सगळं सॅम्पल्स पाठवलं आणि देन एक 2-3 months त्यांनी पण घेतात टू अप्रूव्ह अँड टू टेस्ट अँड एव्हरीथिंग. मग ते अराउंड जून-जुलैमध्ये ते सांगितले की युअर प्रोडक्ट इज गोईंग अहेड. अँड देन ऑगस्टमध्ये त्यांचं आलं की युअर प्रोडक्ट हॅज बीन सिलेक्टेड इन टॉप 5. 3 products वेर बी सिलेक्टेड इन टॉप 5. टॉप 5 मध्ये 3 प्रॉडक्ट तुझेच? हा, म्हणजे टॉप 5 ब्रँड मध्ये. हा, ब्रँड्स मध्ये. टॉप 5 ब्रँड मध्ये कंटेस्टंट्स. टॉप 5. ओके, टॉप 5 च्या एव्हरी कंटेस्टंट गेट्स टू अप्लाय फॉर 3 products. ओके. तर तुझे 3 प्रॉडक्ट टॉप 5 फायनल लिस्ट मध्ये पोहोचले. गेले. अँड देन दॅट डिसेंबर पासून रंजका केम ऑन द शेल्फ्स इन HEB. ते पहिलं प्रॉडक्ट होतं? हो. वाव, इंटरेस्टिंग. म्हणजे ठेचा आपला सगळ्यात पहिले पोहोचला. रंजका, अँड दॅट इज द मोस्ट लव्ड प्रोडक्ट इन HEB. दॅट इज द मोस्ट स्पायसी आणि दॅट इज द मोस्ट लव्ड प्रोडक्ट. म्हणजे आताही तुझं ते हॉट सेलिंग आहे का ते एकदम? हो. दॅट इज सरप्राइझिंग ना. म्हणजे अमेरिकन लोकांना तुझा ठेचा आवडतोय. हो. इथे म्हणजे आम्हाला वाटतं की हे लोक नुसतं ब्लँड खातात, तसं नाही. ह्या लोकांना आवडतं स्पायसी, खूप स्पायसी. आणि ते सर्च करत येतात स्पायसी प्रोडक्ट कुठं आहे म्हणून. आणि ते मी असं डेमो करताना रंजका असं आम्ही चपाती भाजी बरोबर असं मी केलेलं नाहीये. म्हणजे कसं डेमो दिलं ठेच्याला? त्याला कधी कधी ऑइल घालून, सो स्पायसी ऑइल विथ पिटा ब्रेड और हमसला टॉप करून स्पायसी हमस अँड विथ पिटा ब्रेड सोबत बेसिकली. ब्रेड. आणि मग त्यांनी कधी कधी त्यांचं चिकन आणि त्याला मॅरिनेटला यूज करतात, मॅरिनेट करायला. आणि फिश, सम पीपल, मी व्हेजिटेरियन आहे म्हणून मला तुझ्या प्रोडक्टचा काय कसं यूज होतं तुला माहित नाही. त्यांनी येऊन सांगतात आम्ही कॅटफिशला लावलो आणि टेस्टेड व्हेरी गुड. तुला त्रास होतो का की नॉनव्हेज गोष्टीसाठी? नाही, आय एम व्हेरी ग्लॅड, आय एम व्हेरी हॅपी की एव्हरीबडी इज गेटिंग टू टेस्ट दिस. सो व्हेरी हॅपी. येऊन सांगतात की ते हे ह्याच्यामध्ये घातलं, ते त्याच्यामध्ये घातलं म्हणून. किती भारी मित्रांनो. आपली पारंपरिक जी ठेच्याची रेसिपी आहे रंजकाची, ते हे गोरे लोक त्यांच्या म्हणजे मिक्स अँड मॅच फ्युजन करतायत. ते लिटरली त्यांच्या म्हणजे चिकन मध्ये टाकताय, फिश मध्ये टाकताय. हो, इव्हन पास्ता मध्ये और मी टाकोज मध्ये घातलेलं बघितले. बिकॉज एन्चिलाडास स्पायसी खातात ना मेक्सिकन पण, सो त्याच्यामध्ये घालतात, पास्ताज मध्ये घालतात, सगळ्यामध्ये घालून सँडविचेस मध्ये यूज करतात. टेक्सन लोक ऍक्च्युली म्हणजे ते आपलं थोडं आपण बॉर्डर साऊथ मध्ये असल्यामुळे आणि मेक्सिकोचं आपल्या कल्चर आहेच मेक्सिकन कल्चर, त्याच्यामुळे आय थिंक टेक्सन लोकांना जरा ते तिखट खाण्याची सवय आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तो रंजका तुझा पहिला हिट प्रॉडक्ट होता? हा, दॅट वॉज द फर्स्ट प्रॉडक्ट आणि दॅट वॉज सुपर हिट. त्याच्यानंतर 1 or 2 months मध्ये मँगो चुंदा आणि देन फ्लॅक्सीड चटणीपुडी, त्याला आम्ही कन्नडामध्ये अगसी चटणीपुडी म्हणतो, पण मराठीमध्ये आय थिंक जवस चटणीपुडी म्हणतात. आणि पण बिकॉज इथं पण फ्लॅक्सीड खूप ह्याच्यामध्ये सुपर फूड मध्ये यूज करतात. सो खूप फास्ट मुव्हिंग आहे फ्लॅक्सीड चटणीपुडी ऑल्सो, बिकॉज ते नॉट ओनली चपाती भाजी, ते
कोण कोण ओटमील वर घालून खातात. स्पायसी टप. हा, स्पायसी टप, बिकॉज नॉट एव्हरीवन लाईक स्वीट ओटमील, राईट? सो ते ओटमील वर घालतात, सॅलड्स वर घालतात, और ब्रेड टोस्ट आणि त्याच्यावर स्प्रिंकल केलं तर अवोकाडो टोस्ट वर. सो जवसा मेन 3 प्रॉडक्ट म्हणजे तुझा तो रंजका, छुंदो म्हणजे आपला साखरांबा, तिखट साखरांबा, आणि जवसाची चटणी. व्हेरी नाईस. तर आता हे याच्यामध्ये लोणचं नाही अजून तरी? आता लोणचं नाही आहे, पण होपिंग लवकरच लोणचं येईल. नाईस. आता लोणच्यामध्ये तू काय वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहे तुझी का मँगोच प्रिडॉमिनेंट? नाही, मँगो आहे, मिरची आहे, गार्लिक आहे, आणि लेमन, फ्रेश टर्मरिक अँड ग्रीन चिली आहे, आणि स्वीट लेमन आहे. आता एवढे सगळे प्रॉडक्ट्स तू मला सांगतेस, राईट? पण तू जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सगळ्या प्रॉडक्ट्स नसते स्टार्ट केलं, राईट? तेव्हा तुझं सिलेक्टेड तुझा काहीतरी फोकस असेल 5. मग आता हे जे तू हळूहळू ऍड केले, याच्यासाठी तू पुन्हा अजून काही मार्केट रिसर्च केला का, की ओके हे पण ऍड करूयात का, ट्रायल टेस्ट अँड रन? नाही, एक एक ऍड करत गेले, आणि एव्हरी टाइम अजून म्हणजे मी HEB मध्ये माझे प्रॉडक्ट्स आहेत, पण मी ट्रेड शोज कुठेतरी असले तर मी तिथं पण करत असते. सो तिथं मी हे सगळे इंट्रोड्यूस केले तर ते गॉट अ गुड रिस्पॉन्स. सो बेसिकली तू अशा एक्सपोज मध्ये, ट्रेड शोज मध्ये किंवा मेळाव्यांमध्ये जाऊन छोटे छोटे ट्राय करायची, आणि रिस्पॉन्स आला की मग तुला कळतं की ओके हे मार्केट, हे प्रॉडक्ट पण चालू शकतं. करेक्ट, या. मित्रांनो, मी जसं आधी सांगितलं, HEB हे अमेरिकेतलं टॉपचं सुपर मार्केट आहे. तर HEB ची ही क्वेस्ट फॉर टेक्सास बेस्ट ही जी स्पर्धा होती, तू कॉन्टेस्ट, नेमकं काय होतं त्याच्यामध्ये? हे एव्हरी इयर HEB होस्ट अ कॉन्टेस्ट कॉल्ड क्वेस्ट फॉर टेक्सास बेस्ट, अँड दॅट इज फॉर टू एनकरेज लोकल ऑन्टरप्रिनर्स टू ब्रिंग द प्रोडक्ट्स इन HEB. आणि ते कसं आहे की दोज प्रोडक्ट्स हॅव टू बी मेड इन टेक्सास, लोकली मेड, टेक्सासमध्ये सोर्स अँड मेड इन टेक्सास. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 20 कंटेस्टंट्सना ऑपॉर्च्युनिटी देतात की त्यांचे प्रोडक्ट्स कॅन बी डिस्प्लेड इन HEB. सो दॅट इज हाऊ दे डू. आणि टॉप 5ला त्यांनी इमिडिएटली एंटर करायला देतात टू पुट देअर प्रोडक्ट्स इन द शेल्फ, अँड अदर रेस्ट ऑफ देम ना एक्झॅक्टली मला माहित नाही ते त्यांचं टाइमलाईन काय आहे. बरोबर, या. तर बेसिकली मित्रांनो, HEB ची क्वेस्ट फॉर टेक्सास बेस्ट नावाची प्रत्येक वर्षी होणारी स्पर्धा आहे. आणि ह्या स्पर्धेचा उद्देश हे, वैशाली म्हणते, की टेक्सासमध्येच जे छोटे उद्योजक आहेत त्यांनी बनवलेले प्रॉडक्ट, टेक्सास मधल्याच गोष्टींना घेऊन बनवलेले प्रॉडक्ट, ते HEB त्यांना एक प्लॅटफॉर्म देते. आणि तुम्ही जर तुमचं जर प्रॉडक्ट सिलेक्ट झालं, टॉप 5 मध्ये आलं, तर तुम्ही ते प्रॉडक्ट HEB मध्ये त्यांच्या शेल्फवर ठेवून विकू शकतात. म्हणजे दॅट्स अ अमेझिंग थिंग, राईट? आणि HEB म्हणजे इट्स अ बिग प्लॅटफॉर्म. या, इट इज. दे आर व्हेरी व्हेरी एनकरेजिंग, आणि या, इट इज अ बिग प्लॅटफॉर्म. मला म्हणायचं आहे की तू म्हणजे तुझ्या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरच 6 मारला. आय डोंट नो. यू कॅन से दॅट. तर ही जी बेस्ट ऑफ क्वेस्ट ऑफ टेक्सास बेस्ट, तर ह्या कॉन्टेस्ट मध्ये प्रिडॉमिनेटली फूड प्रोडक्ट असतात? नाही, त्याच्यामध्ये दुसरे पण प्रोडक्ट्स असतात, नॉन फूड आयटम्स पण असते. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करता त्याच्यावर असते. फक्त इट शुड बी मेड इन टेक्सास. इट शुड बी सोर्स्ड अँड मेड इन टेक्सास. तर आता म्हणजे मागच्या काय 2-1 वर्षापासून HEB मध्ये तुझं प्रॉडक्ट 21 डिसेंबर पासून आहे. ऑलमोस्ट 3 वर्ष झाले. 3 इयर्स झाले. आता किती HEBs मध्ये तुझे प्रॉडक्ट? इथं ह्युस्टन मध्ये 10 HEBs मध्ये आहे. 10 HEBs मध्ये? वा. ह्युस्टनच्या आजूबाजूला. आणि हे कुठलं स्पेसिफिक आयल आहे का, जर आपला प्रेक्षक असेल कोणी तर? 2 प्रॉडक्ट्स आहेत, मँगो चुंदा आणि फ्लॅक्सीड चटणी पुडी. ते इंटरनॅशनल आयल मध्ये आहे. आणि रंजका आहे ते कूलर सेक्शन मध्ये, बिकॉज रंजका हे प्रॉडक्ट फ्रेश रेड चिली पिकल आहे. ते आमच्या प्रोडक्ट्स मध्ये कुठलंही हे नाहीये, प्रेझर्वेटिव्ह नाहीये, कलर्स और ऍडिटिव्ह. सो त्याला यू हॅव टू रेफ्रिजरेट. बरोबर. सो स्टोर इट इन अ रेफ्रिजरेटर. सो ते कूल रेफ्रिजरेटर मध्ये आहे. HEBच्या इंटरनॅशनल आयल मध्ये जर मित्रांनो तुम्ही गेले, स्पायसी टँगोला नक्की शोधा आणि घ्या. आता ह्युस्टनकरांना तर ठीक आहे हो, ते 10 पैकी कुठेतरी जातील आणि स्पायसी टँगोचा छुंदा आणतील आणि चटणी आणतील. माझ्यासारख्या लोकांनी काय करायचं? आम्ही ऑस्टिन मध्ये किंवा डॅलस वाल्या लोकांनी
तुम्हाला ऑनलाईन माझ्या वेबसाईटवर ऑर्डर करायला येते. वी शिप एनिथिंग अँड ऑल द प्रोडक्ट्स आर अवेलेबल ऑनलाईन. सेम प्रोडक्ट? या ऑल द प्रोडक्ट्स. या पण सेम जे HB ला पाठवते तेच, राईट? Exactly, काही फरक नाही? काही पण फरक नाही. ओके. मित्रांनो, आपल्याला ऑप्शन आहे ऑनलाईन. ऑनलाईन आहे. वेबसाईटवर जाऊन यू कॅन प्लेस अ ऑर्डर. ऑर्डर्स अबाउट $50 इज फ्री शिपिंग. US मध्ये कुठूनही कुठं पण. तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता, ऑर्डर करू शकता. मी वेबसाईटची जी लिंक आहे मित्रांनो ती खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. आणि तुम्हाला जर स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट्स हवे असतील तर कृपया ऑनलाईन जा आणि ऑर्डर करा. हे असं काही होतं का की जे हे क्वेस्ट फॉर टेक्सास बेस्ट होतं, दॅट वॉज लाईक ह्युस्टन एडिशन वगैरे, असं काही होतं? असं काही नव्हतं. ते टेक्सास बेस्ट, बट दे स्टार्टेड विथ ह्युस्टन. व्हेरी सून सॅन अँटोनियो, ऑस्टिन आणि डॅलस सगळे ऍड करणार आहेत. पण तुम्हाला फारच लवकर पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन तुमच्या HEBच्या स्टोअरच्या मॅनेजरला विचारा की स्पायसी टँगो प्रॉडक्ट्स केव्हा येणार आहेत. नाईस. आता तुझी ही जर्नी जी आहे ती HEB पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सो ऑब्व्हियसली अ व्हेरी सक्सेसफुल एंटरप्रेन्योरियल जर्नी आहे तुझी. आणि तू तुझ्या बिझनेसला छान स्केल पण केलंय. पण प्रवास तो खडतळच झाला असणार, मध्ये काही ना काही तुला अडचणी आल्याच असतील. तर अशा काही अडचणी तू आमच्यासोबत शेअर करू शकते का? फर्स्ट ऑफ ऑल सप्लाय चेन, ते फिगर आउट करायचं वॉज अ बिग चॅलेंज. आणि सप्लाय चेन मध्ये मेन काय म्हणजे फॉर द जार्स, ज्याच्यात तू देते, पॅकेजिंग आणि फूड इंग्रेडियंट्स, रॉ मटेरियल आणि ते सोर्सिंग, ते सगळं इट इज अ स्टील लर्निंग जर्नी, स्टील गोईंग. आणि देन वन्स HEB अप्रूव्ड, देन आय स्टार्टेड स्ट्रीमलाइनिंग एव्हरीथिंग, लाईक लेबल डिझायनिंग. आणि मग लेबल्स कुठं बनवून घ्यायचं, लेबल मॅन्युफॅक्चरर्स, लेबल डिझायनिंग. फॉर एक्झाम्पल, माझ्या फ्रेंडचा मुलगा इंडियामध्ये, ही ग्रॅज्युएटेड इन डिझाईन. सो ही वॉज इन द फायनल इयर वेन आय वॉज डिझायनिंग. मग मी त्याला विचारले की तू मला हेल्प करतो का, म्हणून मग तो हेल्प केला. ही डिड इट ॲज अ इंटर्नशिप फॉर हिम, फॉर हिज कॉलेज. अँड ही actually declared in his college that I'm doing internship with Spicy Tango. I'm designing their labels. आणि तो हेल्प केला मला डिझाईन करायला, टोटली इन डिटेल एव्हरीथिंग. तो लोगो पण त्याने डिझाईन केलाय का? लोगो ऍक्च्युली मी आणि माझी डॉटर डिझाईन केला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ती कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे आणि शी वॉज इन द फायनल इयर ऑफ कॉलेज. सो ती आणि मी बसून ते लोगो डिझाईन केलं. आता इथे जनरली मी भरपूर जेव्हा बिझनेस ओनर सोबत गप्पा मारतो ना, एक रिकरिंग थीम मला चॅलेंजेस मध्ये ना लेबर भरपूर लोक मला म्हणतात की लेबरचा इथे प्रॉब्लेम आहे. थँकफुली बिकॉज I started making a commercial shared kitchen. That shared kitchen, they had a help. Trained labor, trained helpers होते. त्यांनी we could hire from them directly. तुला बाहेर जावं लागलं नाही, बाहेर जायचं पेक्षा मग मी, because even the helpers, they have to be certified. ह्याच्यामध्ये असं नाही की ते कोणी पण येऊन हेल्प करायला येते. रस्त्यावरचा लो वेज, मिनिमम वेज वर्कर नाही चालणार. नाही चालत. So the helper also has to be trained. So that became easier because these kitchens have trained helpers. And sometimes they let us hire them. किचन रेंट आउट करणं म्हणजे इट सीम्स लाईक अ प्रेटी बिग एक्सपेन्स, राईट? येस. तर त्याच्यासाठी तुझं काय फिक्स्ड आवर्स वगैरे असतात का? तू पर नीड बेसिसवर तू रेंट? फिक्स आवर्स पण असते, पर नीड बेसिसवर पण जायला येते. तो बेसिकली त्या कमर्शियल किचन वर डिपेंड करते की त्यांनी काय काय फॅसिलिटीज अवेलेबल करतात. पण आता तुझं तर व्यवस्थित म्हणजे फिंगर्स क्रॉस गाडी आता व्यवस्थित चालू आहे, रुळावर चालली आहे, राईट? तुझी वेबसाईट आहे. तर आता वेबसाईट आहे तू स्वतः डेव्हलप केली का, कसं केलं? मी आणि माझी डॉटर. हो का? हो. $7.5 छुंदोच्या त्या जारची जेव्हा तुम्ही प्राइस डिसाइड केली, तुला असं कुठे वाटलं होतं का की थोडस हे प्राइस पॉइंट आहे? प्राइसी पॉइंट, आय मीन प्राइसी आहे असं वाटलं तर पण देयर इज अ क्वालिटी फॉर दॅट प्रोडक्ट, आय मीन फॉर दॅट प्राइस. हे बाकी प्रोडक्ट्स इथे बाजूला $3 पर्यंत मिळत असणार, पण दिस प्रोडक्ट इज व्हेरी फ्रेश अँड त्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स नाही, नो कलर्स, नो ॲडिटिव्स, अँड इट इज नॉट सिटिंग इन द वेअरहाऊस फॉर मंथ्स टुगेदर.
हो, मला तर असं फार वाटतं ना की people are ready to play to pay premium price for quality products. And actually there is a huge demand. Correct. आणि unfortunately there are not providers like you. म्हणजे फारच कमी लोक आहेत जे ह्या सेगमेंटला टार्गेट करतात. सो कुडोस टू यू की तुम्ही तो व्यवस्थित ते मार्केट पकडलं आणि यू गायज आर स्टिकिंग टू इट. नाईस. एकंदरीत वैशाली असं दिसतंय तुझ्या फॅमिलीने तुझ्या बिझनेसला जबरदस्त पाठिंबा दिलाय. हो, सागर बिझनेस सेट करायला, डिझायनिंग क्रिएटिव्ह साइड डॉटर मुलीने, आणि अनिश माझा मुलगा. Initially because he was in high school, he was always there behind me everywhere. So unloading, loading the car, labeling, everything, all the labor, small labor, big labor काय होतं ते सगळं तो करत होता. खरंच आय थिंक आणि ते कुठेतरी ना त्या सक्सेसच्या मागे ते पण एक काय म्हणतात फॅक्टर आहे, कारण तुला एवढा चांगली सपोर्ट सिस्टीम होती. तर मित्रांनो, परिवारामध्ये कोणी व्यवसाय करत असेल, कोणी स्मॉल बिझनेस करत असेल तर त्याला मदत करा, त्याला सपोर्ट करा. खरंच फार फरक पडतो. आणि जेव्हा फॅमिलीज तुमच्या मागे उभी असते तुम्हाला जो एक कॉन्फिडन्स मिळतो तो कॉन्फिडन्स अनबिटेबल असतो. एक एंटरप्रेन्योर्स ग्रुप पण आहे तुमचा, ओके, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. हा, हे म्हणजे इथे ह्युस्टन मध्ये खूप वुमेन एंटरप्रेन्योर्स आहेत आणि दे आर ऑल इन डिफरंट फील्ड्स आणि डिफरंट प्रॉडक्ट्स आणि डिफरंट बिझनेसेस. पण आम्हाला सगळ्यांचं मिळून एक प्लॅटफॉर्म और असं ग्रुप फॉर्म करायचं होतं. सो माझी फ्रेंड भक्ती नाईक म्हणून आहे, तिचं तांबुले क्रिएशन्स म्हणून ज्वेलरी आणि क्राफ्ट बिझनेस आहे. सो वी मेट इन अ एक्सपो, इन अ ट्रेड शो. हे एक फोकस होतं की विमेन एंटरप्रेन्योर्सला सगळ्यांना टुगेदर आणायचं आणि देन सपोर्ट इच अदर, एकमेकांच्या म्हणजे लर्न फ्रॉम इच अदर अँड सपोर्ट इच अदर. सो वी स्टार्टेड अ ग्रुप ऑन फेसबुक कॉल्ड online shopping by women entrepreneurs of USA. So there we have about 2,000-3,000 members there. Wow. And about 500 entrepreneurs तरी आहेत तिथे. Wow. Okay. आणि exclusively women entrepreneurs. Yeah, exclusively. So सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतं, एक जगाला येऊन सगळेजण डिस्प्ले करायला येते आणि एखाद्या नवीन उद्योजकाला एक प्लॅटफॉर्म पण मिळतो प्रॉडक्ट दाखवायला. व्हेरी नाईस. आपल्या व्ह्युअर्स पैकी जर कोणी वुमेन एंटरप्रेन्योर्स असतील अमेरिकेतल्या तर कृपया त्यांचा तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. सो इट्स ओपन टू एनी वुमेन एंटरप्रेन्योर, राईट? एनी वुमेन एंटरप्रेन्योर अँड इवन ॲज अ कस्टमर यू कॅन जॉईन द ग्रुप अँड सी की कुठले प्रोडक्ट्स आहेत, कसले प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे नॉट ओनली एंटरप्रेन्योर्स, इवन द कन्झ्युमर्स कॅन जॉइन. वा, व्हेरी नाईस. आता आपण थोडंसं तुझ्या स्पायसी टँगोच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल बोलूयात. काय प्लॅन आहे? फ्युचर प्लॅन आता स्लोली कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग साईडला जायला लागले, सो दॅट वी कॅन स्केल इवन बिगर. म्हणजे HEB मध्ये आहे, पण अजून थोडं डिफरंट स्टोर्स बघायचं हे आहे, प्लॅन आहे. आता आपल्याकडे फेस्टिवल सीझन सुरू झालाय, तर स्पायसी टँगोचं काही फेस्टिव्हिटीज साठी स्पेशल प्रॉडक्ट असतात का? फॉर ऑल द फेस्टिवल्स लाईक गणपती झालं, दसरा, दिवाळी, ते सगळ्याला असं गिफ्ट पॅकेजेस बनवायला लागले. आणि मग इवन थँक्स गिव्हिंग, क्रिसमस टाइम जातात. त्या गिफ्ट पॅकेज मध्ये काय असतं? एव्हरी इयर वी कम अप विथ अ न्यू प्रॉडक्ट. म्हणजे हे आमचे प्रॉडक्ट्स तरी असतातच, पण additionally we do get something traditional from India. Wow. Like last 2-3 years I have been getting small burnies. चटणी आम्ही ट्रेडिशनल चटणी बर्नीज असतात, तसं ते टेबलवर ठेवायला ते स्मॉल बर्नीज इंट्रोड्यूस केलं. ते आणतो. अदरवाईज ऑइल, म्हणजे पुडीजला ऑइल घालून खातात ना, सो ते ऑइल डिस्पेन्सर. तसं एव्हरी इयर काय ते नवीन ट्राय करतो, ट्रॅडिशनल टच. आणि तुम्हाला कोणाला तरी दुसऱ्यांना गिफ्ट करायचं असेल अँड यू रिक्वेस्ट मी टू शिप इट डिरेक्टली टू देम, मी डायरेक्टली शिप करते त्यांना विथ अ मेसेज अँड एव्हरीथिंग. ही गोष्ट आवडली की नॉर्मली दिवाळी म्हटलं आपले गोड पदार्थ किंवा सुका मेवा जास्तीत जास्त, करेक्ट, पण तू त्याला मस्त आता एक झणझणीत ट्विस्ट दिलाय
आणि काहीतरी वेगळं, प्लस त्याच्यामध्ये अजून तू त्याला ते गिफ्ट हॅम्पर करून आणि एक बाहेरून इंडियामधून एक गोष्ट आणून एक खरंच त्याला एक युनिक फ्लेवर आणलाय तो. आता मराठी ह्याच्यामध्ये हळदी कुंकू असते, तर हळदी कुंकूला रिटर्न गिफ्ट खूप लोकांनी हे बाय करतात. आणि हे गोलू असते, साऊथ इंडियनचं गोलू असते, त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून बाय करतात. टीचर्स गिफ्ट म्हणून बाय करतात. क्रिसमस टाइमला टीचर्स गिफ्ट म्हणून बाय करतात. सो टीचर्स अप्रिसिएशनला बाय करतात. सो हे डिफरंट रिझनसाठी बाय केलेले करतात. आपल्या प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकांना इच्छा असते काहीतरी करायचंय, स्वतःचा उद्योग, स्वतःचं घरगुती काम म्हणा, लोणची, पापड, मसाले बनवायचे आहेत आणि विकायचे आहेत, पण कुठेतरी ना ते मे बी घाबरतात किंवा त्यांना वाटतं की जमेल का नाही. तर अशा एखाद्या आपल्या व्ह्यूअरला तू काय सजेशन देशील? असं कुठं पण तुम्हाला थोडं पण इच्छा असेल, थोडं पण डिझायर असेल काहीतरी करायचं, तर जस्ट स्टेप इन अँड डू. बिकॉज केलं नाही तर काय कळणार नाही की कसं ह्याचं रिस्पॉन्स काय येणार आहे. केल्यानंतरच कळणार आहे. आणि वन स्टेप ॲट अ टाइम गेल्यानंतर यू विल फाइंड युअर वे. कुठं जायचंय, कसं करायचं, यू विल फाइंड युअर वे. एव्हरीबडी विल नॉट वॉन्ट टू स्केल अप ऑर दॅट बिग, ऑर एव्हरीबडी वुड नॉट वॉन्ट टू स्टे स्मॉल. पण तुम्ही केव्हा करायला लागता, कसं रिस्पॉन्स मिळते आणि तुम्हाला किती मोठं करायचंय ते वन स्टेप ॲट अ टाइम गेल्यानंतर कळते की तुम्हाला किती मोठं करत जायला पाहिजे हे. आणि फेलियर्स ऑब्व्हियसली कुठलं पण बिझनेसेसमध्ये येणार, कुठलंही काही काम करायला येणारच. पण फेलियर्स दॅट इज वन डे फेलियर. ओके, वन डे, 2 डे यू कॅन सिट अँड थिंक ओके काय करू. पण अगेन थर्ड डे गेट अप अँड स्टार्ट डुईंग. यू विल फाइंड युअर वे. अँड आजूबाजूला खूप लोक असतात हेल्प करायला. जस्ट गो अँड आस्क हेल्प. मागितल्यानंतर खूप लोकांना त्याचं डिफरंट फील्ड्समध्ये एक्सपर्टीज असते, पण तुम्हाला ती स्मॉल खूप हेल्प होते. घरात नसलं तर आजूबाजूला कोणतरी हेल्प करायला रेडी असते, काही पण हेल्प करायला जाऊन विचारणं महत्त्वाचं. वा, व्हेरी नाईस. 3 गोष्टी मित्रांनो वैशालीने सांगितल्या. सगळ्यात पहिली तर करा. ओके, डोंट जास्त विचार करू नका. बिकॉज करून बघितल्यानंतर यू विल सी की तिथे सगळेजण आर रेडी टू एनकरेज यू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो वैशालीने सांगितली की अपयश हे सगळ्यांनाच येतं मित्रांनो, पण त्या अपयशाला तुम्ही खचून जाऊ नका, त्याच्यातनं शिका आणि पुढे वाढत राहा. करेक्ट. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मदत मागा. सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करायला, तुमच्या मदतीला धावून येतील जेव्हा तुम्ही मदत मागाल तेव्हा. जर तुम्ही मदत मागितलीच नाही, त्यांना कळणार कसं आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट टू आस्क फॉर हेल्प. येस. आणि फ्रेंड्स अँड फॅमिली आर ऑलवेज देअर टू हेल्प. या माझी बिगेस्ट सपोर्टर्स आणि हेल्पर्स आमचे फ्रेंड्स आहेत. लाईक मुकुंद आणि दीपा म्हणून आहेत, आणि गीता अमोल. आणि गीता फोटोग्राफीमध्ये आहे. ती स्मॉल फोटोग्राफी बिझनेस आहे, पण मग ती मला इनिशियली प्रॉडक्टचे फोटोज घ्यायला ती हेल्प केली. आय हॅव बीन सराउंडेड बाय गुड पीपल अँड फुल एनकरेजमेंट. अजून एक कपल आहे, मधू आणि आनंद म्हणून. वी हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट इन ह्युस्टन विथ गुड फ्रेंड्स. आणि भक्ती तरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. भक्ती आणि मी लाईक we walk together for everything. Best buddies. Very nice. फारच छान. वैशाली, तुझ्यासोबत गप्पा मारून फार छान वाटलं. आणि तुझा हा जो प्रवास आहे खरंच जबरदस्त प्रेरणादायी प्रवास आहे. तू एका आपल्या घरगुती किचन पासून स्पायसी टँगो हा ब्रँड सुरू केला. आज तो ब्रँड टेक्सासच्या HEB आता इज लाईक अमेरिकेतलं टॉपचं सुपर मार्केट मानलं जातं. त्या HEBच्या शेल्फवर तुझ्या स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि मला खात्री आहे की लवकरच आपल्याला स्पायसी टँगोचे प्रॉडक्ट्स बाकीच्या सुपर स्टोर्सवरही दिसतील. सो तुला तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे. Spicy Tango, I love their mango pickle and they really are like homemade. Introducing spicy tango pickles, traditional recipes and a fiery kick that will leave your taste buds doing the tango. Lunch is not possible
without a spicy tango recipe on the table.